वडिलांचं कर्ज. शांताराम भाऊंच्या निधनाला 10 दिवस झाले होते आणि सुतक सुरूच होतं. घरातले वातावरण गंभीर आणि शांत होतं. गावातल्या लोकांची वर्दळ त्यांच्या घरी चालूच होती. काही लोक भेटायला येत होते, तर काही शोकसभा संपल्यानंतर सुधाबाईंना धीर देण्यासाठी थांबले होते. त्या दिवशी दुपारी अचानक घरासमोर एक गाडी येऊन थांबली. गाडीच्या आवाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. गाडीचा दरवाजा उघडला आणि एक सुधाकर नावाचा व्यक्ती त्यातून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड भाव होता आणि त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. तो व्यक्ती थेट घराच्या पडवीत आला, जिथे 40-50 लोक बसले होते. सगळेजण त्याला पाहून आश्चर्याने त्याच्या तोंडाकडेच पाहू लागले. त्याचं अस्तित्व एक अनपेक्षित घटनाच होती, कारण तो गावातील नव्हता. शांतपणे त्या व्यक्तीने विचारलं, शांताराम भाऊंचा वारस कोण आहे? हे ऐकून सगळेच लोक चकित झाले. असा प्रश्न विचारणं खूप अनपेक्षित होतं. त्यांचं बोलणं आणि त्यांचा आवाज ऐकून लोकांनी एकमेकांकडे पाहिलं. पडवीत शांताराम भाऊंची 3ही मुलं होती, जे शांतपणे त्या व्यक्तीकडे पाहत होती. शेवटी मोठा मुलगा उदय उभा राहिला आणि आम्ही शांताराम भाऊंची 3 मुलं आहोत. बोला, तुम्हाला आमच्याकडे काय काम आहे? त्या व्यक्तीने त्यांच्याकडे निरखून पाहिलं. जणू काही त्या तिघांना ओळखण्याचा तो प्रयत्नच करत होता. काही क्षण शांततेत गेले, पण तो म्हणाला, गेल्या 20 वर्षापासून तुमचे वडील माझ्या शहरात नोकरी करत होते. त्यांनी त्यांची नोकरी खूप प्रामाणिक आणि मेहनतीने केली. त्यांनी कधीच आपल्या कामात चुका केल्या नाहीत. पण त्यांनी एक महत्त्वाचं काम मला सोपवलं होतं आणि आता ते तुमच्या हाती सोपवायचं आहे. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. शांताराम भाऊंनी शहरातल्या नोकरीबद्दल कधीच काही जास्त सांगितलं नव्हतं. त्यांच्या मुलांनी देखील कधी विचारच केला नव्हता की त्यांच्या वडिलांनी कोणत्या तरी महत्त्वाच्या कामात एवढा सहभाग घेतला असेल. त्या व्यक्तीने आपल्या सुटकेसमधून काही कागदपत्र बाहेर काढली आणि पुढे सरकावत म्हणाला, ही काही महत्त्वाची कागदपत्र आहेत. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते. आता ते व्याजासकट 20 लाख रुपये झाले आहेत. आज मी ते माझे पैसे परत घेण्यासाठी आलो आहे. तो व्यक्ती एवढं बोलताच पडवीत बसलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. शांताराम भाऊंचा मोठा मुलगा उदय, जो एका सरकारी नोकरी करत होता, तो उभा राहून म्हणाला, तुमच्याकडे काय पुरावा आहे की माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले होते? ती व्यक्ती हसून म्हणाली, मी एक वकील आहे. एवढा मूर्ख नाही की पुरावा न घेताच येईल. माझ्याकडे पैसे घेतलेले हे अनुबंध पत्र आहे. यावर तुझ्या वडिलांनी स्वतःच्या हातांनी सगळं सविस्तर लिहिलं आहे. मोठा मुलगा म्हणाला की मी कोणत्याही अनुबंध पत्राला मानत नाही. मला तर तुम्हीच फ्रॉड वाटत आहात. 20 वर्षानंतर गप्प राहणं आणि नंतर वडिलांच्या मृत्यूनंतर अचानक तुमचं येणं, हे सगळं काय आहे? आणि माझ्या वडिलांनी पैसे घेतले असेल तरी हा विषय त्यांच्या मृत्यूसोबतच संपला आहे. मी ते पैसे देण्यास नकार देत आहे. शांताराम भाऊंचा दुसरा मुलगा, जो एक ठेकेदार होता आणि बिल्डिंग बनवण्याचं काम करत होता, तो देखील उभा राहून म्हणाला, वकील साहेब, तुम्ही आल्या पावलाने परत जा. जर तुम्हाला पैसे हवे असेल तर आमचे वडील जिवंत असतानाच आले पाहिजे होते. आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही की कोणतं कर्ज घेतलं आहे. तेव्हा वकील म्हणाले, अगोदर आलो नाही कारण पैसे वसूल करण्याची तारीख आजची होती. राहिली गोष्ट जाण्याची, तर मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी मी भांडण करण्यासाठी आलेलो नाही. मी गुपचूप इथून निघून जाईल. पण जर तुम्ही लोकांनी तुमच्या वडिलांचं कर्ज देण्यास नकार दिला तर मी कोर्टात जाईन. पण माझे शांताराम भाऊंबरोबर चांगले संबंध होते. मला हे नको आहे की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची इज्जत 4 माणसात काढली जाईल. म्हणून मी तुम्हाला लोकांना थोडी सूट देईल. पण तुम्ही कर्ज देण्यासाठी हो म्हणा. 3ही मुले उभे राहिली. कोणीही कर्ज देण्याचे धाडस दाखवलं नाही. वकील पुन्हा म्हणाले, या ठिकाणी तुमच्या समाजातील लोक बसले आहेत. तुम्हाला तुमच्या वडिलांची किंमत महत्त्वाची वाटत नाही का? अचानक शांताराम भाऊंचा छोटा मुलगा भास्कर उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही पुरावा दाखवा. मी तुमचे कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. त्याची बायको इतर महिलांबरोबर दरवाजातून उभे राहून सगळं बोलणं ऐकत होती आणि समजावून घेत होती. ती पटकन बाहेर आली. आपल्या नवऱ्याचा हात पकडून त्याला आतमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात? एवढी मोठी रक्कम तुम्ही कशी फेडणार? तुमच्याजवळ तर 20,000 रुपये पण नाहीत. तुमचे दोन्ही भाऊ पूर्णपणे संपन्न असूनही गप्प बसले आहेत. मग तुम्ही का स्वतःवर तुमच्या वडिलांचं कर्ज फेडण्याचं एवढा मोठं ओझं घेऊन बसला आहात? भास्करजवळ फक्त थोडीशीच जमीन होती आणि तो गावातल्या लोकांचं छोटे मोठे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.
त्या होणाऱ्या कमाईमध्ये पती पत्नी आपलं आयुष्य कसं तरी जगत होते. भास्करचे दोन्ही मोठे भाऊ खूपच सुखी समृद्ध आयुष्य जगत होते. एका भावाची सरकारी नोकरी होती तर दुसऱ्या भावाचा व्यवसाय चांगला चालत होता. वडिलांनी जिवंत असताना दोघांनाही त्यांच्या पायावर उभं केलं आणि छोट्या भावाची जबाबदारी दोन्ही भावांवर सोपवली होती. कारण वडिलांची तब्येत खूपच खराब राहू लागली होती. पण दोन्हीही भावांनी कधीही आपल्या जबाबदारीला समजूनच घेतलं नाही आणि ते स्वतःच आयुष्य जगण्यात मस्त राहून गेले. त्यांनी भास्करला कोणताही व्यवसाय करण्यात प्रेरित केलं नाही आणि नाही त्यांनी कधीच भास्करला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली. भास्करने पण कधीच आपल्या दोन्ही भावांकडे तक्रार केली नाही. देवाने त्याला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं होतं त्याच परिस्थितीमध्ये तो कष्ट करून आपलं जीवन व्यतीत करत होता. वडिलांनी फक्त तिन्ही भावांच्या नावावर जमीन केली होती, त्यामुळे त्याला थोडी मदत होत होती आणि तो जमिनीचा तुकडा भास्करचा आधार होता. पण आता ती जमीनही त्याच्या नशिबात राहिली नाही, कारण आज तो जमिनीचा तुकडा पण जाणार होता. भास्कर आपल्या बायकोला म्हणाला, मी माझ्या वाटीच्या जमिनीचा तुकडा विकून टाकेन, पण माझ्या वडिलांचे नाव खराब होऊ देणार नाही. भास्करची बायको डोळ्यातलं पाणी आणून म्हणाली, तुमच्या या सवयीमुळे आपण लोक गरीब राहिलो आहोत. देवासाठी या जमिनीला विकू नका. जर जमीन विकली गेली तर आपण उपाशी मरू. त्या जमिनीवरच आपले दिवस जात आहे. भास्कर आपल्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझी साथ दिली आहेस. आज माझ्या वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुला असं वाटतं का की आयुष्यभर सगळ्या गावासमोर त्यांची मान खाली असेल? तू नेहमी मला खरा मर्द म्हणतेस, मग आज तुला काय झालं आहे? तू मला नामर्द बनवण्याचं ठरवलं आहेस का? एवढं ऐकताच त्याच्या बायकोच्या व्यवहारात बदल झाला. ती गर्वाने म्हणाली, मला माफ करा, तुम्ही जा. अगोदर तुमच्या कुटुंबाची इज्जत वाचवा. राहिली गोष्ट पोट भरण्याची, तर मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आम्हाला उपाशीपोटी झोपू देणार नाही. मग भास्कर डबल उत्साहाने परत आला. लोक आजूबाजूला हळू आवाजात चर्चा करतच होती. वकील हसून म्हणाला, अजूनही वडिलांचं कर्ज फेडण्यास तयार आहेस का? बायकोने तुझे कान भरले. भास्कर हसून म्हणाला, ती एका मर्दाची बायको आहे. तुम्ही पुरावे दाखवा. मी कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. हो, माझ्याकडे पैसे नाहीत. मी माझ्या वाटणीची जमीन तुम्हाला देईन, पण वडिलांचे कर्ज राहू देणार नाही. वकील पुन्हा एकदा भास्करच्या मोठ्या भावाकडे पाहून म्हणाले, तुम्ही दोघे तुमच्या छोट्या भावाची मदत करणार नाही का? दोन्हीही भाऊ निर्जीवाप्रमाणे डोकं खाली घालून आणि काहीच त्यांनी उत्तर दिलं नाही. वकील म्हणाला, 20 वर्षापूर्वी मी आणि शांताराम भाऊंनी मिळून एक शेअर खरेदी केला होता. त्यावेळी त्या शेअरची किंमत 20,000 रुपये होती. तो शेअर खरेदी करताना हे ठरलं होतं, दोघांमधला कोणाचा एकाचा मृत्यू झाला तर शेअर विकला जाईल आणि जी रक्कम मृत व्यक्तीच्या वारसाला दिली जाईल, ती रक्कम जिवंत हकदार त्याच्या योग्य वारसपर्यंत पोहोचवेल. जिवंत हकदाराचा जवळ त्यावेळेच्या परिस्थितीला पाहून हा पूर्ण अधिकार असेल की तो वाटणीला आलेली रक्कम सगळ्या मुलांमध्ये बरोबर वाटेल किंवा एका मुलाला देईल, हे त्याच्या मर्जीवर निर्भर राहील. वकील पुढे म्हणाला, आणि तो जिवंत हकदार मी आहे. माझ्याजवळ पूर्ण अधिकार आहे की शांताराम भाऊंचा हिस्सा मी कोणाला देऊ. म्हणून मी कर्जाचं नाटक केलं. शांताराम भाऊंवर कोणतंही कर्ज नाही. उलट शेअर विकल्यानंतर आणि टॅक्स कट करून एकूण 20 लाख रुपये त्यांच्या वाटणीला आले आहेत आणि तेच 20 लाख रुपये मी शांताराम भाऊंचा छोटा मुलगा भास्करला देण्याची घोषणा करतो. कारण भास्करच त्या पैशांचा खरा हकदार आहे. जे मुलं बापाचं ऋण फेडणं आपलं कर्तव्य समजत नाही, त्यांचा त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर कोणताच हक्क राहत नाही. एवढं ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि शांताराम भाऊंचे दोन्ही मोठ्या मुलांचा चेहराच उतरला. त्यांच्या बायका काही वेळापूर्वी आपल्या छोट्या जाऊबाईला मूर्ख समजत होत्या, आता त्या आपल्या नवऱ्यांना खाऊन टाकण्याच्या नजरेने पाहत होत्या. वकिलाने इशारा करताच वकिलाच्या माणसांनी 2 मोठ्या सुटकेस घेऊन आले आणि भास्करला दिल्या. ते पाहून तेथे असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून भास्करचे कौतुक केले. जेव्हा भास्कर दोन्ही सुटकेस घेऊन खोलीत गेला तेव्हा त्याची बायको पळत आली. तिच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते की तिला किती काळजी आहे. ती भावनांनी भरलेल्या स्वरात म्हणाली, आज मला एका गोष्टीचं खूप गाढ अर्थ समजला आहे. प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान असलेल्या माणसांच्या आयुष्यात
कितीही काटे किंवा दुःख आले तरी देव एक ना एक दिवस त्यांचं नक्कीच ऐकतो आणि जेव्हा तो ऐकतो तेव्हा तो आपल्या झोळीत आनंदाची गंगा भरभरून वाहतो. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.